दिल्ली एनसीआर मध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय। संसदेच्या आवारात सुद्धा पाणी तुंबलेलं आहे। संसदेच्या मकरद्वारावर पाणीच पाणी पाहायला मिळतंय। दिल्लीमध्ये आयएमडीने रेड अलर्ट जारी केलेला आहे। ठिकठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। अनेक फ्लाइट रद्द करण्यात आलेल्या आहेत। उर्वशी खोना आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत नवी दिल्लीवरनं। उर्वशी, दिल्लीत मागच्या काही तासांपासून जे आहे मुसळधार पाऊस जो आहे ते होत आहे आणि संध्याकाळपासून इनफॅक्ट मुसळधार पाऊस आहे आणि दिल्लीकरांच्या उकाड्यापासून सुटका झाला तरी कुठे ना कुठे पावसामुळे पाणी साचून वाहतूक कोंडी ठिकठिकाणी झाली आहे। इतकंच नव्हे तर पार्लमेंटच्या प्रिमाइसेस मध्ये म्हणजे मक्करद्वार हा वन ऑफ द इम्पॉर्टंट मेन द्वार आहे जिथून सगळे एंट्री मारतात, पार्लमेंटेरियन्स एंट्री मारतात। त्या मक्करद्वारच्या बाहेर पण आपण बघतो तर पाणी जे आहे तिथे साठला गेला आहे आणि हे जे संध्याकाळच्या ऑफिस आवर्स आहेत जेव्हा लोक ऑफिसवरून घरी जात होते तेव्हा जेव्हा पाऊस सुरू झाला तर ऑफिसमधून निघालेले सगळे अनेक जण असे रस्त्यात अडकले आहेत। इतकंच नव्हे तर मुसळधार पावसाने फटका वेगवेगळ्या जागी बसले आहेत। एअरलाइन्सला पण बसला आहे आणि खूप अशा एअरलाइन्स आहेत जे रद्द केले गेले आहेत। रेड अलर्ट जारी केलं गेलं आहे आणि येणाऱ्या काही तासात हा पाऊस असाच सुरू राहणार हे सांगितलं जात आहे। दिल्लीकडे येणाऱ्या 10 पेक्षा जास्त अशा फ्लाईट सध्या जे आहेत वेगवेगळ्या शहरात वळवल्या गेल्या आहेत आणि त्याची माहिती जे प्रवाशांना पण मिळतीये ती उशिराने मिळतीये कारण की क्लायमेटचं काहीच हे नाहीये। पण इतके राजधानीमध्ये इतका पाऊस आहे आणि इतकं पाणी साठलं गेलंय की पार्लमेंट जिथून देश चालतं तेही सध्या पाणीच आहे। अगदी उर्वशी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।